नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आणि आज मी करणार आहे परीचं आषाढी एकादशीचं शूट। तर तिला बनवणार आहे मी आज रखुमाई। तर बघूया कसं होतंय शूट आणि ती करू देते का। लास्ट टाइम सुद्धा तिचं केलं होतं, तिने बऱ्यापैकी सपोर्ट केला होता। पण गेल्या वर्षी रुपेश सुद्धा होते, सुट्टीच्या दिवशी आम्ही केलं होतं। पण आज मी एकटीच आहे, पण मला नाही वाटत ती एवढी आज हे करेल, त्रास देईल। कारण तिला सुद्धा खूप आवडतं, ती माझ्या बांगड्या घालून फिरत असते, सगळं ज्वेलरी घालून फिरत असते। तर बघूया कसं होतंय हे शूट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर हा माझा दुपट्टा आहे, त्याचीच मी तिला साडी म्हणून वेअर करणार आहे। आणि ह्या काल मी तिच्यासाठी मॅचिंग बांगड्या बनवल्या होत्या। तर सगळ्यात आधी मी तिचे हेअर्स करून घेते, साधे सिंपलच करणार आहे। जसं तिचा भांग पडतो तसंच मी क्लिप लावणार आहे आणि पाठी एक पोनी बांधून मग तिला गजरा लावणार आहे। ती अजिबात थांबत नव्हती, मला व्लॉग सुद्धा एंड करता आला नाही कारण ती खूप रडत होती। लास्ट टाइम तिने खूप मला सपोर्ट केला होता लास्ट इयरला, पण ह्या वेळेस ती अजिबात थांबत नव्हती, ती खूप रडत होती। तिला ते साडी, ते दागिने वगैरे तिला अजिबात आवडत नव्हते, सारखी काढायचा प्रयत्न करत होती। कारण तिला हेवी गोष्टी तिला नाही आवडत। ती फ्रॉक्स वगैरे सुद्धा ती हेवी तिला घातले ना तर ती त्याच्यात कम्फर्टेबल नसते। त्यानंतर जेव्हा मी तिची साडी सोडली ना तर ती खूप हॅप्पी होती। तिला तेव्हा ती छान खेळायला लागली होती, हसत होती। पण त्या ट्रेडिशनल आउटफिट मध्ये ती अजिबात कम्फर्टेबल नव्हती। तर असो, पण काही फोटोज मला तिने घेऊ दिले, व्हिडिओज घेऊ दिले, तेच बरं आहे। पोरांचं तर तसंच असतं, लहान मुलांचं, की ज्याच्यात ते कम्फर्टेबल असतात तेव्हाच ते हॅप्पी असतात। तर असं नेक्स्ट टाइम जरा तिला छान समजेल, ती छान बोलेल वगैरे, तेव्हा तिचं अगदी छान फोटोशूट करू। तर इथं मी छान तिची साडी रॅप करून घेतलेली आहे, कारण मी शिवून वगैरे तिची साडी घेतली नाहीये, कारण माझा काय प्लॅन नव्हता। अचानक 2-3 दिवस ठरलं की आपण हिचं करूया, तर म्हणून मी काही रेडीमेड वगैरे सुद्धा आणली नाही साडी। तर मी इथे माझ्याच दुपट्टा Hey.
हेच काही छोटे छोटे क्लिप्स मी मग घेतले, म्हटलं हेच व्हिडिओमध्ये आपण ऍड करूया. तर असे छोटे छोटे क्लिप्स जे आहेत जे तिने मला घेऊ दिले रडत रडत. त्याच्यातच सगळा माझा वेळ गेला, तिचं मन डायव्हर्ट करण्यात वगैरे. आणि ती खूप रडत होती, तुम्ही बघू शकता ती कशी मला मिठी मारून रडतीये. मला बोलते मम्मा मला खांद्यावर घे, आणि बघा ती कशी रडते. असं नेक्स्ट टाइम आपण नक्की छान शूट करण्याचा प्रयत्न करू. तर मी काही फोटोज वगैरे पण छान छान आले जे मी व्हिडिओच्या एंडला टाकतेय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच एका नवीन